सो आपण इथं म्हणू शकतो द प्रोसेस बाय विच हीट इज ट्रान्समिटेड, अशी प्रोसेस की बाय विच हीट इज ट्रान्समिटेड थ्रू अ सबस्टन्स. हीट काय केली जाते एखाद्या सबस्टन्समधून ट्रान्सफर केली जाते फ्रॉम वन पॉईंट टू अनदर पॉईंट ड्यू टू ॲक्च्युअल बॉडी मुवमेंट. म्हणजे खरोखरच इथं काय केली जाते बॉडीली मुवमेंट केली जाते ऑफ हिटेड पार्टिकल्स ऑफ द सबस्टन्स इज कॉल्ड कॉन्व्हेक्शन. ओके, सो प्रोसेस बाय विच हीट इज ट्रान्समिटेड थ्रू अ substance from one point to another due to actual bodily movement of the heated particles of the substance is called convection. आता याच्यामध्ये काही ऍप्लिकेशन्स आहेत, ऍप्लिकेशन ऑफ कॉन्व्हेक्शन ते आपल्या इथं पाहिजे. याच्यामध्ये याचं ऍप्लिकेशन बघण्यापूर्वी कॉन्व्हेक्शन म्हणजे आपण जनरली बघितलं. आता याचा ऍक्च्युअल अर्थ काय होतो कॉन्व्हेक्शनचा, मी तुम्हाला इंग्रजीमध्ये सगळं सांगितलं. कॉन्व्हेक्शन म्हणजे काय म्हणतो आपण, तेव्हा कशी हीट काय केली जाते ट्रान्सफर केली जाते किंवा ॲटमॉस्फिअरमध्ये हीट कशी जाते हे आपण म्हटलं. जनरली बघा आपण घरी एखादं पाणी असेल दूध असेल गरम केलं जातं, त्याच्यामध्ये त्याला टेम्परेचर दिलं जातं. ओके, ज्यावेळी ते पातेलं गरम होतं किंवा त्याला टेम्परेचर भेटते तेव्हा व्हॉट हॅपन काय होणार आहे. सो ड्यू टू दिस टेम्परेचर ते असणारं जे वॉटर असेल इनसाइड ते काय होणार आहे, त्याचे मध्ये हीट ॲब्सॉर्ब केली जाईल, त्याचं टेम्परेचर वाढणार आहे. सो त्याचं जसं टेम्परेचर इन्क्रीज होईल तसं टेम्परेचर इन्क्रीज झाल्यानंतर काय होणार आहे, साहजिकच त्याच्या बॉटम सरफेसला असणारं जे वॉटर लेवल आहे ती साहजिकच अप्पर विच इज कमिंग टू द अप्पर पार्ट, आणि अप्पर पार्टवरचा असणारा जो कोल्ड पोर्शन आहे तो कुठं जाणार आहे त्याच्यामध्ये लोअर पार्टला. ओके, एक्सक्यूज मी. ओके, सॉरी. सो कॉन्व्हेक्शन म्हणजे आपण काय म्हटलं, समजा एखाद्या याच्यामध्ये जर आपण पातेलं असेल त्याच्यामध्ये जर पाणी घेतलं असेल समजा, आणि त्याला जर आपण बॉटमला जर टेम्परेचर दिलं तर साहजिकच त्याच्यामध्ये असणारे जे वॉटर आहे ते काय होणार आहे, बॉटमला ते तापणार आहे, म्हणजे ते कुठं सरकणार आहे वरती. ओके, सो इट कम्स टू द अप्पर पार्ट. बॉटमचं असणारे जे वॉटर मॉलिक्युल्स आहेत त्याला टेम्परेचर मिळालं ते कुठं जाणार आहे, साहजिकच अप्पर पार्टला येणार आहे. व्हेनेवर इट कम्स टू द अप्पर पार्ट, आता लक्षात घ्या अप्पर रिजनमध्ये असणारं जे काय मटेरियल असेल किंवा वॉटर असेल तर ते काय होणार आहे, कोल्ड असणार आहे. सो कोल्ड असणार आहे म्हणजेच ते कुठं जाईल, विच गोज टू द बॉटम पार्ट. सो इन दिस प्रोसेस कॉन्व्हेक्शन तयार होईल. आता हे जी प्रोसेस आहे त्यालाच आपण काय म्हणतो कॉन्व्हेक्शन. सो कॉन्व्हेक्शन म्हणजे आपल्या लक्षात येतं की वी हॅव सीन दॅट हीट इज ट्रान्समिटेड through solids by conduction, wherein energy is transferred from one molecule to another. But molecules themselves vibrating with larger amplitude do not leave their mean positions. Okay, but in convection, heat is transmitted. आता convection मध्ये काय होतं,
हीट ट्रान्समिट केली जाते फ्रॉम वन पॉईंट टू अनदर बाय द ॲक्च्युअल बॉडी मुवमेंट ऑफ द heated molecules within the fluid. So in liquids and gases, so liquids आणि gases जर आपण विचार केला, so in liquids and gases heat is transmitted by convection because their molecules are quite free to move about. So the mechanism of heat transfer by convection in liquids and gases is described as, so consider water being heated in a vessel from below. जे आत्ता आपण एक्झाम्पल चर्चा केलीच होती कि water at the bottom of the vessel is heated first and consequently its density decreases. That is, water molecules at the bottom are separated farther apart, so these hot molecules have high kinetic energy and rise upwards to cold region, while the molecules from cold region come down to take their place. Thus each molecule at the bottom gets heated and rises, then cools and descends. So this action sets up the flow of water molecules called convection currents. यालाच आपण convection currents असं म्हणतो. So convection currents transfer heat to the entire mass of the water. So transfer of heat is by bodily physical movement of the water molecules. So आपण या ठिकाणी म्हटलं की प्रोसेस बाय विच हीट इज ट्रान्समिटेड, अशी प्रोसेस की ज्याच्यामध्ये काय केलं जातं, हीट इज ट्रान्समिटेड थ्रू अ सबस्टन्स. Okay, the process by which heat is transmitted through a substance from one point to another due to actual bodily movement of the heated particles of the substance is called convection. Okay, convection म्हणजे काय म्हटलं आपण, the process by which heat is transmitted through a substance from one point to another point. Okay, due to actual bodily movement of heated particles of the substance is called convection. त्याला आपण काय म्हणतो, convection असं म्हणतो. ओके, द प्रोसेस बाय विच, अशी प्रक्रिया, अशी प्रोसेस, द प्रोसेस बाय विच हीट इज ट्रान्समिटेड थ्रू अ सबस्टन्स फ्रॉम वन पॉईंट टू अनदर ड्यू टू ॲक्च्युअल बॉडीली मुवमेंट ऑफ द हिटेड पार्टिकल्स ऑफ द सबस्टन्स इज कॉल्ड कॉन्वेक्शन. आता याच्यामध्ये काही ॲप्लिकेशन्स आहेत. सो हिअर ॲप्लिकेशन्स ऑफ कॉन्वेक्शन, सम applications of convection. आता कॉन्वेक्शनचे काय ॲप्लिकेशन्स आहेत ते काय काय आहेत बघा. फर्स्ट आहे हिटिंग अँड कुलिंग ऑफ रूम्स. फर्स्ट ॲप्लिकेशन आहे हिटिंग अँड कुलिंग ऑफ रूम्स. हिटिंग अँड कुलिंग ऑफ रूम्स. आता रूम्स जे आहेत त्याच्यामध्ये त्याचं हिटिंग करणं किंवा कुलिंग करणं आपण म्हणतो. द मेकॅनिझम ऑफ हिटिंग अ रूम बाय अ हीटर इज एंटायरली बेस्ड ऑन कॉन्वेक्शन. द एअर मॉलिक्युल्स इन इमिजिएट कॉन्टॅक्ट विथ द हीटर आर हीटेड अप. So these air molecules acquire sufficient energy and rise upward. The cool air at the top being denser moves down to take their place. So this cool air in turn gets heated and moves upwards. So in this way, convection currents are set up in the room which transfer heat to different parts of the room. The same principle but in opposite direction is used to cool a room by an air conditioner. Okay. So first application इथं काय आहे बघा, हिटिंग अँड कुलिंग ऑफ रूम्स. आता हिटिंग अँड कुलिंग ऑफ रूम्स मध्ये काय केलं जातं, तर द मेकॅनिझम ऑफ हिटिंग अ रूम. आता जे काही मेकॅनिझम आहे रूमला हीट करण्यासाठी वापरलं जातं ते. सो द मेकॅनिझम ऑफ हिटिंग अ रूम इज युज्ड. ते इथे काय केलं जातं, वापरलं जातं. काय आहे मेकॅनिझम, द मेकॅनिझम ऑफ हिटिंग अ रूम बाय अ हीटर. आता हे काय मेकॅनिझम आहे. So mechanism of heating a room by a heater is entirely based on convection. हे totally कशावरती based आहे, convection वरती based आहे. So the air molecules in immediate contact with the heater and heat it up. याच्यामध्ये काय होतं, याच्यामध्ये असणारे जे air molecules आहेत ते immediately contact with the heater आणि ते काय होतात, heated up होतात. So these air molecules acquire sufficient energy and rise upwards. आता हे जे असणारे air molecules आहेत ते काय ॲक्वायर करतात, सफिशियंट एनर्जी त्यांना मिळते. ओके, दिस ॲक्वायर सफिशियंट एनर्जी अँड राईज अपवर्ड्स, वरच्या डिरेक्शनला काय होतात जातात. द कूल एअर ॲट द टॉप
being denser moves down to take their place. आता जी असणारी कूल एअर आहे ॲट द टॉपला being denser, साहजिकच ती डेन्सर होणार आहे अँड मूव्स डाऊन टू टेक देअर प्लेस, आणि ती काय होणार आहे साहजिकच खालच्या डिरेक्शनला येणार आहे. सो दिस कूल एअर इन टर्न गेट्स हिटेड अँड मूव्स अपवर्ड. आता ही असणार जी कूल एअर आहे, दिस कूल एअर इन टर्न गेट्स हिटेड, तापली जाईल अँड मूव्स अपवर्ड्स, आणि ती कुठल्या डिरेक्शनला जाणार आहे, अपवर्ड डिरेक्शनमध्ये. सो दिस कूल एअर इन टर्न गेट्स हिटेड अँड मूव्स अपवर्ड्स. सो इन दिस वे कॉन्व्हेक्शन करंट्स आर सेटअप. अशा पद्धतीने याच्यामध्ये काय तयार होतील, कॉन्व्हेक्शन करंट्स सेटअप होतील इन द रूम विच ट्रान्सफर हीट टू डिफरंट पार्ट्स ऑफ दॅट रूम. सो सेम प्रिन्सिपल बट इन ऑपोजिट डिरेक्शन इज युज्ड टू त्यासाठी कूल करण्यासाठी, टू कूल रूम बाय एअर कंडिशनर. त्यानंतर सेकंड आहे कूलिंग ट्रान्सफॉर्मर्स. कूलिंग ट्रान्सफॉर्मर्स. Cooling of transformers. आता कूलिंग ऑफ ट्रान्सफॉर्मर्स म्हणजे काय, तर ड्यू टू करंट फ्लोइंग इन द वाइंडिंग्स ऑफ अ ट्रान्सफॉर्मर, ट्रान्सफॉर्मर जो आहे त्याच्यामध्ये जो करंट फ्लो होतो त्या वाइंडिंग्समध्ये इनॉर्मस हीट इज प्रोड्यूस्ड. ओके, सो देअरफॉर ट्रान्सफॉर्मर इज ऑलवेज केप्ट इन अ टँक containing oil. The oil in contact with the transformer body heats up, creating convection currents. The warm oil comes in contact with the cooler tank, gives heat to it and descends to the bottom. So it again warms up to rise upward. So this process is repeated again and again. The heat of the transformer body is thus carried away by convection to the cooler tank. The cooler tank in turn loses its heat by convection to the surrounding air. सो सेकंड आपला जो इथला टाईप आहे तो आहे बघा कूलिंग ऑफ ट्रान्सफॉर्मर्स. सेकंड जो टाईप आहे तो काय आहे, कूलिंग ऑफ ट्रान्सफॉर्मर्स. आता कूलिंग ऑफ ट्रान्सफॉर्मर्स म्हणजे काय, तर ड्यू टू करंट फ्लोईंग इन द वाइंडिंग्स ऑफ ट्रान्सफॉर्मर. ओके, लक्षात घ्या, ड्यू टू म्हणजे कशामुळे, करंट फ्लोविंग इन द वाइंडिंग्स ऑफ ट्रान्सफॉर्मर. आता ट्रान्सफॉर्मरचे असणारे जे वाइंडिंग्स आहेत त्या वाइंडिंग्समधून जो काही करंट फ्लो होतो, इनॉर्मस हीट इज प्रोड्यूस्ड. तर लार्ज अमाऊंट ऑफ हीट काय होणार आहे त्याच्यामध्ये प्रोड्यूस होणार आहे. सो देअरफॉर ट्रान्सफॉर्मर इज ऑलवेज केप्ट इन अ टँक कंटेनिंग ऑइल. कारण ट्रान्सफॉर्मर काय केलं जातो, अशा ठिकाणी ठेवलं जातं की ज्या टँकमध्ये काय आहे, ऑइल असेल. सो ऑइल इज इन कॉन्टॅक्ट विथ द ट्रान्सफॉर्मर बॉडी हिट्स अप. समजा असं जर ऑइल आहे इन कॉन्टॅक्ट विथ ट्रान्सफॉर्मर असेल तर बॉडी हिट्स अप होणार, सो क्रिएटिंग कॉन्वेक्शन करंट. सो वॉर्म ऑइल कम्स इन कॉन्टॅक्ट विथ द कूलर टँक and gives heat to it and descends to the bottom. So it again warms up to rise upwards. This process is repeated again and again. So heat of the transformer body is thus carried away by convection to cooler tank. So cooler tank in turn loses its heat by convection to surrounding air. Okay. So these are the two applications of convection. हे काय आहेत, कॉन्व्हेक्शनचे दोन ॲप्लिकेशन्स आहेत. ओके, सो नेक्स्ट पॉईंट आपला आहे फ्री अँड फोर्स्ड कॉन्व्हेक्शन्स. free and forced कॉन्व्हेक्शन्स. आता फ्री कॉन्व्हेक्शन म्हणजे काय आणि फोर्स्ड कॉन्व्हेक्शन्स म्हणजे काय ते आपल्याला इथं पॉईंट पाहायचं आहे. When a hot body is in contact with air under ordinary conditions like air around firewood असेल, air removes heat from the body by process called a free or natural convection. Land and sea breezes are also formed as a result of free convection currents in air. जनरली बघा, एखादी हॉट बॉडी असेल ही जर कॉन्टॅक्ट विथ एअर आली अंडर कंडिशन्स, ऑर्डिनरी कंडिशन्सला, लाईक एअर अराउंड अ फायरवूड. समजा हवा जी फायरवूडच्या जवळ असेल, म्हणजे जळतं लाकडाच्या जर जवळची हवा असेल तर काय होणार आहे, द एअर रिमूव्ज हीट. त्याच्यामध्ये असणारी हीट एअर रिमूव्ह करते फ्रॉम द बॉडी बाय प्रोसेस कॉल्ड फ्री ऑर नॅचरल कॉन्व्हेक्शन. यालाच आपण म्हणतो फ्री किंवा नॅचरल कॉन्व्हेक्शन. सो लँड अँड सी ब्रिजेस आर ऑल्सो फॉर्म्ड ॲज अ रिझल्ट ऑफ फ्री कॉन्व्हेक्शन करंट्स इन एअर. सेकंड आपला आहे द कन्व्हेक्शन प्रोसेस कॅन बी ॲक्सलरेटेड बाय एम्प्लॉईंग अ फॅन
to create a rapid circulation of fresh air. This is called forced convection. बघा, the convection process can be accelerated by employing a fan to create a rapid circulation of fresh air. याला आपण फोर्स्ड कॉन्व्हेक्शन असं म्हणतो. ओके, सो हीट कन्व्हेक्टर असेल, एअर कंडिशनर असेल, AC म्हणतो त्याला आपण, किंवा हीट रॅडिएटर्स असतील, IC इंजिनमध्ये वापरलेले असतात. सो दीज आर द फ्री अँड फोर्स्ड कन्व्हेक्शन. फ्री कन्व्हेक्शन म्हणजे काय म्हटलं आपण, तर त्याच्यामध्ये आपण असं म्हणतो की व्हेन अ हॉट बॉडी इज इन कॉन्टॅक्ट विथ एअर, समजा एखादी हॉट बॉडी असेल, दिस हॉट बॉडी इज इन कॉन्टॅक्ट विथ एअर असेल अंडर ऑर्डिनरी कंडिशन्स like air around a firewood, the air removes heat from the body by process of called free or natural convection. Basically land and sea bridges are also formed as a result of free convection currents in air. Second आहे, the convection process can be accelerated by employing a fan to create a rapid circulation of fresh air. Second काय म्हटलं आपण, the convection process, कसली convection process आहे बघा second मध्ये, the convection process can be accelerated by employing a fan to create a rapid circulation of fresh air. This is called forced convection. So next आता आपला येणारा जो पुढचा पॉइंट आहे तो आहे radiation. पुढचा जो पॉइंट आपला आहे तो आहे radiation. The transfer of heat energy from one place to another via emission of EM energy in a straight line with the speed of light without hitting the intervening medium is called radiation. Okay, the transfer of heat energy. The transfer of heat energy from one place to another, the transfer of heat energy म्हणजे heat energy ट्रान्सफर करायचे एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी. The transfer of heat energy from one place to another via emission of EM energy, via emission of EM energy, is in a straight line with the speed of light without hitting the intervening medium. In a straight line. ओके, एकच मिनिट. सगळ्यांना दिसते का? थोडंसं इकडे घ्यायला पाहिजे. ओके, आता दिसते का बघा सगळ्यांना? ओके. इन अ स्ट्रेट लाइन with the speed of light, with the speed of light, without hitting the intervening medium, intervening medium is called radiation. जसं आपण काय म्हणतोय, radiation is called radiation. So radiation म्हणजे आपण काय म्हणतो बघा, the transfer of heat energy. म्हणजे हीट एनर्जी आपण काय करतोय, ट्रान्सफर करतो. द ट्रान्सफर ऑफ हीट एनर्जी फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. एका प्लेसकडून दुसऱ्या प्लेसकडे हीट एनर्जी आपण काय करतो, ट्रान्सफर करतो. द ट्रान्सफर ऑफ हीट एनर्जी फ्रॉम वन प्लेस टू अनदर व्हाया इमिशन ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी इन अ स्ट्रेट लाइन विथ द स्पीड ऑफ लाइट विदाउट हिटिंग द इंटरव्हेनिंग मीडियम इज कॉल्ड रेडिएशन. ओके, तर लक्षात घ्या, सूर्यापासून आपल्यापर्यंत काय होतात, रेज येतात.
सूर्यापर्यंत पासून आपल्यापर्यंत येणारे रेज जे आहेत ते आपण काय म्हणतो, आपल्याला उष्णता मिळते, लाईट मिळते. समजा एखादी शेकोटी केली असेल, त्याच्यामध्ये जर तुम्ही शेकोटीमध्ये रॉड जर तुम्ही ठेवला तर तुम्हाला काय जाणवतं, कंडक्शन जाणवतं. ओके, शेकोटीच्या ज्या ठिकाणी असणाऱ्या ज्या झळा येतात, तुम्ही त्याच्यामधून हात वगैरे घातला तर तुम्हाला भाजत नाही. मात्र वरती जर धरला, जिथं फ्लेम संपलेले आहेत, झळा असतात बघा लहान लहान, तिथं हात धरला तर काय होतो, हात जास्त भाजतो. त्याला आपण काय म्हणतो, कॉन्व्हेक्शन. त्याला काय म्हणतो आपण, कॉन्व्हेक्शन असं म्हणतो. आणि जर लांबून थांबून सुद्धा आपण काय करू शकतो, हा बरोबर आहे का. ओके, सो त्याला आपण म्हणतो रॅडिएशन. त्याला काय म्हणतो आपण, रॅडिएशन. सो रॅडिएशन दॅट इज द ट्रान्सफर ऑफ हीट एनर्जी. हीट एनर्जी काय केली जाते, एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर केली जाते फ्रॉम वन प्लेस टू अनदर. कसं तर व्हाया इमिशन ऑफ EM एनर्जी इन अ स्ट्रेट लाईन with the speed of light without hitting the intervening medium is called radiation. So for transfer of heat by radiation, molecules are not needed. काय म्हटलं बघा, so for transfer of heat by radiation, molecules are not needed. It is medium is not required. So fact, Earth receives large quantities of heat from the sun. बरोबर का, from the sun shows that heat can pass through empty space. तर बघा ना, आपण आता पृथ्वी जी आहे, अर्थ जी आहे, ती येणारी जी काही सनलाईट आहे, सन रेज आहे, ती सगळी सन रेज ॲब्सॉर्ब करते ना. म्हणजे याच्यामध्ये जेव्हा अर्थ ती सगळी लार्ज क्वांटिटी ऑफ हीट त्या सनपासून ॲब्सॉर्ब करते या एम्प्टी स्पेसमधून, म्हणजे तिला कुठल्याही मटेरियल मीडियमची आवश्यकता नाही. So in fact, transfer of heat by radiation has the same properties as light. So natural question arises as to how heat transfer occur in the absence of medium. So all objects possess thermal energy. सगळे जे ऑब्जेक्ट आहेत ते काय possess करतात, thermal energy possess करतात. So all objects possess thermal energy due to their temperature. So rapidly moving molecules of hot body emit EM waves traveling with the velocity of light. Okay. सो आपण काय म्हणू शकतो बघा, द रॅपिडली मुव्हिंग मॉलिक्युल्स, म्हणजे जे काय फास्ट मूव्ह होतात. सो रॅपिडली मुव्हिंग मॉलिक्युल्स ऑफ अ हॉट बॉडी. कधी समजा हॉट बॉडी असेल तर त्याच्यापासून रॅपिडली काय होणार, मॉलिक्युल्स मूव्ह होणार. सो रॅपिडली मुव्हिंग मॉलिक्युल्स ऑफ हॉट बॉडी इमिट इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. ठीक आहे, ट्रॅव्हलिंग विथ द व्हेलॉसिटी ऑफ लाईट. सो दीज आर कॉल्ड थर्मल रॅडिएशन्स. These carry energy with them and transfer it to the low speed molecules of cold body on which they fall. So this results in an increase in the molecular motion of the cold body and its temperature rises. So thus transfer of heat by radiation is a twofold process: the conversion of thermal energy into waves and reconversion of waves into thermal energy. So by body on which they fall. So अशा पद्धतीने त्याच्यामध्ये कन्वर्जन प्रोसेस आहे. सो रेडिएशन म्हणजेच काय, थोडक्यात आपल्या लक्षात आलं असेल, इट इज द ट्रान्सफर ऑफ हीट एनर्जी फ्रॉम वन प्लेस टू अनदर वाया इमिशन ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी इन अ स्ट्रेट लाईन विथ द स्पीड ऑफ लाईट. सो विदाउट हिटिंग द इंटरव्हेनिंग मीडियम. ओके, यानंतरचा या टॉपिकमधला जो आपला नेक्स्ट पॉईंट आहे तो आहे न्यूटन्स लॉज ऑफ कुलिंग. ओके, सो काय काय बघितलं आधी ते आपण बघू, त्यानंतर आपण न्यूटन्स लॉज ऑफ कुलिंगकडे जाऊ. फर्स्ट ऑफ ऑल काय बघितलं बघा, आपण दोन एक्झाम्पल्स बघितले होते. त्यानंतर म्हटलं होतं आपण कॉन्व्हेक्शन. सो कॉन्व्हेक्शन म्हणजे काय म्हटलं होतं, द प्रोसेस बाय विच हीट इज ट्रान्समिटेड थ्रू अ सबस्टन्स फ्रॉम वन पॉईंट टू अनदर ड्यू टू ॲक्च्युअल बॉडीली मुवमेंट ऑफ हिटेड पार्टिकल्स ऑफ द सबस्टन्स इज कॉल्ड कॉन्व्हेक्शन. त्याच्यामध्ये परत ॲप्लिकेशन ऑफ कॉन्व्हेक्शन बघितलं. ओके, सो पहिलं ॲप्लिकेशन आपण इथं काय म्हटलेलं होतं, हिटिंग अँड कुलिंग ऑफ रूम्स. आता जनरली बघा, हिटिंग अँड कुलिंग रूम्समध्ये AC बसवलेला असतोच, जे रूमचं टेम्परेचर कमी होतं. किंवा द मेकॅनिझम ऑफ हिटिंग अ रूम बाय अ हीटर इज एंटायरली बेस्ड ऑन कॉन्व्हेक्शन. सो द एअर मॉलिक्युल्स इन इंटरमिजिएट contact with the heater are heated up the air molecules. These air molecules are in less in weight, they are goes to the upper side, and denser air medium, denser molecules of the air which is comes down. So convection currents are produced and the room will be temperature increases. This
So in air conditioner there is opposite motion. Okay. So second part आपला जो आहे तो आहे cooling of transformers. Second part जो आपला आहे तो काय आहे बघा, cooling of transformers. आता cooling of transformers मध्ये काय आहे, due to current flowing in the windings of the transformer there is enormous heat is produced. So transformer is always kept in tank containing oil. So oil in contact with the transformer body heats up, creating convection currents. So warm oil comes in contact with the cooler tank, gives heat to it, okay, and descends to the bottom. So it again wants to rise upwards. This process is repeated again and again. The heat of the transformer body is thus carried away by convection to the cooler tank, and cooler tank in turn loses its heat by convection to surrounding air. म्हणजे त्याचं टेम्परेचर काय केलं जातं, मेंटेन केलं जातं. त्यानंतर आपण नेक्स्ट पॉईंट बघलेला होता बघा, फ्री अँड फोर्स्ड कॉन्व्हेक्शन. नेक्स्ट पॉईंट कोणता बघलेला होता, फ्री अँड फोर्स्ड कॉन्व्हेक्शन. त्याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट काय म्हटलं, वेन अ हॉट बॉडी इज इन कॉन्टॅक्ट विथ एअर under ordinary conditions like air around a firewood, the air removes heat from the body by a process called free or natural convection. Land and sea breezes are also formed as a result of free convection currents in air. And second काय म्हटलं होतं, the convection process can be accelerated by employing a fan to create a rapid circulation of fresh air. This is called forced convection. Okay. नेक्स्ट पॉईंट आपला कोणता होता, रॅडिएशन. त्याच्यामध्ये काय म्हटलं आपण रॅडिएशनमध्ये, द ट्रान्सफर ऑफ हीट एनर्जी फ्रॉम वन प्लेस टू अनदर वाया इमिशन ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी दॅट इज इन अ स्ट्रेट लाईन विथ द स्पीड ऑफ लाईट विदाउट हिटिंग द इंटरव्हेनिंग मीडियम इज कॉल्ड रॅडिएशन. ओके. त्याच्यामध्ये आपण ट्रान्सफर ऑफ हीट बाय रॅडिएशन, मॉलिक्युल्स. ओके. सो नेक्स्ट पॉईंट आपला जो होता तो कोणता आहे बघा, न्यूटन्स लॉज ऑफ कुलिंग. आणि न्यूटन्स लॉज ऑफ कुलिंगमध्ये परत त्याचं काय आहे, एक्झाम्पल पण आहे. ओके. ते पण आपल्याला इथं बघायचं आहे. जसं आपण एक्झाम्पल मगाशी कोणतं बघितलं होतं, 7.19. ओके. त्यानंतर आपण काय बघितलं होतं, कॉन्व्हेक्शन. कॉन्व्हेक्शन नंतर काय बघितलं होतं, त्याचे ॲप्लिकेशन्स जे आहेत, दोन ॲप्लिकेशन होते कॉन्व्हेक्शनचे, हिटिंग अँड कुलिंग ऑफ रूम्स, आणि सेकंड कोणतं होतं, कुलिंग ऑफ ट्रान्सफॉर्मर्स. त्यानंतर आपण काय बघितलं, फ्री अँड फोर्स्ड कॉन्व्हेक्शन. त्यानंतरचा जो आपला नेक्स्ट पॉईंट होता तो होता रॅडिएशनचा. आणि त्या रॅडिएशनमध्ये आपण काय म्हटलं होतं, ट्रान्सफर ऑफ हीट एनर्जी फ्रॉम वन प्लेस टू अनदर व्हाया इमिशन ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी इन अ स्ट्रेट लाईन विथ द स्पीड ऑफ लाईट विदाउट हिटिंग द इंटरव्हेनिंग मीडियम इज कॉल्ड रॅडिएशन. तर यानंतरचा जो आपला नेक्स्ट पॉईंट आहे तो आहे न्यूटन्स लॉज ऑफ कुलिंग. ओके. आणि तो जो पॉईंट आहे तो आपण काय करणार आहोत, तर एक नेक्स्ट लेक्चरला तो पॉईंट आपण पाहणार आहोत. ओके. कोणता पॉईंट पाहणार आहोत, न्यूटन्स लॉज ऑफ कुलिंग. तर न्यूटन्स लॉज ऑफ कुलिंगमध्ये काय आहेत बघा, बऱ्यापैकी असे ग्राफ आहेत. आणि ग्राफनुसार आपण तो लॉ काय करणार आहे या ठिकाणी एक्सप्लेन करणार आहे. सो हा आहे त्याचा ग्राफ. काय आहे न्यूटन्स लॉज ऑफ कुलिंगमध्ये, त्याच्यामध्ये द रेट ऑफ लॉस ऑफ हीट डिपेंड्स ऑन द डिफरन्स इन द टेम्परेचर. रेट ऑफ लॉस ऑफ हीट डिपेंड्स ऑन द डिफरन्स इन द टेम्परेचर ऑफ बॉडी अँड इट्स सराउंडिंग. So here we have to study the relation between heat lost by a body in a given enclosure and its temperature in a systematic manner. So according to Newton's law of cooling, the rate of loss of heat, that's dt by dt of the body, is directly proportional to the difference of temperature of body and surroundings. Okay. So dt upon dt is directly proportional to temperature T minus T नॉट. आता हे तुम्हाला 12वीला सुद्धा असतं, हे लक्षात घ्या.
12th स्टँडर्डमध्ये पण तुम्हाला हे न्यूटन्स लॉ ऑफ कुलिंग आहेच. सो याचं एक्सप्रेशन वापरलं जातं. ओके, ठीक आहे.